डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं पार्थिव गुवाहाटीहून दिल्लीसाठी रवाना। कलाम यांच्या जन्मगावी रामेश्वरला होणार अंत्यसंस्कार। शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या शास्त्रज्ञाला देशभरातून वाहिली जाते आदरांजली। सरकारतर्फे 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर। मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली कॅबिनेटची बैठक। सकाळी 10 वाजता होणार बैठक। पंजाबच्या गुरदासपूरमध्ये तब्बल 11 तास अतिरेक्यांशी चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। हल्ल्यात 10 जणांचा बळी। जिल्हा पोलीस अधीक्षकांसह 4 पोलीस शहीद। फाशीच्या स्थगितीसाठी याकूब मेमनच्या दुरुस्ती याचिकेवरची सुनावणी आज। याकूबनं आपल्या याचिकेमध्ये डेथ वॉरंटला घेतलाय आक्षेप।